आज मराठी दिन आहे, त्याच्यामुळे आज मी एक पारंपरिक मराठी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. बरं, त्या रेसिपीचा इतिहाससुद्धा मला जितका वाचनात आला आहे तितका सांगणार आहे. कुठली रेसिपी? चला माझ्या किचनमध्ये. तर आजची पारंपरिक मराठमोळी रेसिपी आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीचा शोध साधारणतः 17व्या शतकात लागला. विदर्भातल्या एका कुठल्या तरी गावात, मला गावाचं नाव नाही माहिती, पण तो विदर्भातला पदार्थ होता. 17व्या शतकामध्ये एका घरामध्ये खूप सारी कोथिंबीर होती आणि ती उरली होती. तर आता ह्याचं कायच करायचं म्हणून त्या घरातल्या स्त्रीने तिला जे जे साहित्य घरात उपलब्ध होतं त्याच्यानुसार तिने हे सगळं केलं आणि मोदक पात्रामध्ये म्हणजे एका डिशमध्ये ठेवून त्याची वाफ काढली आणि त्याच्यानंतर आधी तशाच खाल्ल्या गेल्या. पण मग असं लक्षात आलं की कदाचित ह्या तळल्या तर खुसखुशीत होतील आणि असे प्रयोग आणि मग त्याच्यातून थोडं थोडं इनोव्हेशन होत 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 आत्ता जी आपण कोथिंबीर वडी खातो ती कोथिंबीर वडी सर्व घरांमध्ये बनायला लागली. माहिती होतं का तुम्हाला हे? नाही ना? चला तर मग कोथिंबीर वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. आत्ता मला शूटला पळायचं आहे, पण काही करून ही रेसिपी करायचीच होती, त्यामुळे थोडी झटपट शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर कोथिंबीर वडीसाठी साहित्य म्हणजे बारीक चिरलेली, आधी त्याच्याबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर बेसन, त्याच्यानंतर थोडंसं तांदूळाचं पीठ, तीळ, शेंगदाण्याचं कूट आणि आपला चिंच गुळाचा कोळ आणि थोडंसं तिखट, हळद, हिंग आणि मीठ, हे सगळं मिश्रण मी आता एकत्र कालवणार आहे. ओके, डायरेक्ट मी त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आता. तर या तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय पण करू शकता. आणि अशा प्रकारे गरमागरम खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार.